हे विस्तारले तेचिकी तव स्वरूप रेखाटले अनुभवी भले दैवशाली साधूंचे व्हावे संरक्षण असाधूंचे समूळ निर्दळण एतदर्थची ईश्वरावतरण संत हे विलक्षण या परते साधू असाधू संता समान एक मोठा एक ऊन हे जाणे ना जयांचे मन समसमान उभयाजे ईश्वराहूनी संत मोठे असाधूंसी आधी लाविती वाटे मन जयांचे तिळ तिळ तुटे प्रेम दाटे दीनार्थ भवसागराचे हे अगस्ती अज्ञान तमाचे हे गभस्ती परमात्म्याची येथेच वस्ती वस्तुतः हे तदभिन्न ऐशातील हा साई माझा अवतरला भक्त काजा मूर्तिमंत ज्ञान राजा कैवल्य तेजाधिष्ठित जीवमात्री अत्यंत ममता इतरत्र अत्यंत अनासक्तता ठायी सत्ता ठायी विरक्तता निर्वैर समता सर्वत्र जयान शत्रुमित्र भाव सरिसे जया रंकराव ऐसा जो साई महानुभाव ऐका प्रभाव तयाचा संत आपुल्या पुण्यकोडी वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी न पाहती आड पर्वत दरडी घालिती उडी भक्तार्थ एक अज्ञानी म्हणून नेणती परमार्थ काय कशाशी खाती स्त्री पुत्र धनकामी लोलंगती बिचारी नेणती ती सोडा ऐसी नेणती पाळी पोळी श्री साई नाथाय नमः श्री साई नाथाय नमः श्री साई नाथाय नमः श्री साई नाथाय नमः श्री साई हेळिती नको संगती तयांची नको वर्णसंकर बंड नको वर्णाभिमान थोतांड न व्हा वर्णाश्रम धर्मलंड पाखंड पंडित न व्हावे वेद वेदांग पारंगत ज्ञान गर्वे मदोन्मत्त भक्ती मार्गाचे आड येत तयांची धडगत दिसेना अज्ञानी विश्वास पडिपाडे तरेल तो भवभय साकडे परी या शास्त्र पंडितांचे कोडे कदा नुलगडे कवणाते संतां पायी ठेविता विश्वास अज्ञानिया अज्ञान निरास ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास उपजेल तयास सद्भाव असो एकदा सुदैव परिपाटी कैसी घडली विचित्र गोष्टी होती एका कर्मठाचे ललाटी अलभ्य भेटी साईंची तयाचा संकल्प होता वेगळा योगायोग होता निराळा तेणेची शिरडीचा लाभ घडला दृष्टीस पडला निजगुरु ते अतिसुरस कथानक जे गुरु महात्म्य प्रकाशक श्रवण कराजी आवश्यक प्रेम निदर्शक गुरुभक्ता नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्व पुण्याईच्या बळे शिरडीस आले एकदा गाठी नसता हे बळ शिरडीस कोणीही ठरेना पळ कोणाचा कितीही निश्चय प्रबळ न चले चळवळ बाबांपुढे कोणी म्हणेल मी जाईन मन माने तो तेथे राहीन नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता साई एक स्वतंत्र देवता गळे अहंता इतरांची आपुली पाळी आलिया वीण बाबांसी होईना आपुले स्मरण कानी न येई तद्गुण वर्णन दर्शन स्फुरण कोठून
जावे साई समर्थ दर्शना, असता कित्येकांची कामना, योगची आला नाही त्यांना, साई निर्वाणापर्यंत. पुढे जाऊ जाऊ म्हणता, आड येऊनी दीर्घसूत्रता, राहिले कित्येक येता येता, बाबाही निधनता पावले. आज उद्या करीत राहिले, अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले, ऐसे पश्चात्ताप पावले, अंती नागवले दर्शना. ऐसियांची जी राहिली भूक, परिसता कथा या आदरपूर्वक, पुरविल दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता. बरे जे भाग्ये कोणी गेले, दर्शन स्पर्शने चित्ती धाले, ते काय तेथे यथेच्छ राहिले, बाबांनी ठेविले पाहिजे. आपुल्या पायी कोणान जाववे, राहू म्हणता कोणान राहवे, आज्ञा होई तोच वसावे, माघारा जावे जा म्हणता. एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी, एक आठवडा शिर्डीस राहुनी, परतावे मनी तयांचे. चावडी सुंदर शृंगारीत, बाबांसमोर पाळणा टांगीत, कृष्ण जन्माचा उत्सव करीत, आनंदे नाचत भक्तजन. गोकुळाष्टमीचा ही सोहळा, आनंदाने पहावा डोळा, साधूनी ऐसी मौजेची वेळा, काका शिर्डीला पातले. आरंभीच बाबांच्या दर्शना, जाता बाबा पुसती तयांना, परतणार केव्हा निज सदना, विस्मित मनात ऐ काका. भेटता क्षणीचा हा का प्रश्न, काका जाहले विस्मयापन्न. राहू शिर्डीत 8 दिन, होते की मन तयांचे. बाबाची जेव्हा स्वये पुसती, उत्तर देणे काका प्रती, तेही वाटे बाबाची सुचविती, म्हणून देती योग्य ते. बाबा जेव्हा देतील आज्ञा, परतेन तेव्हा आपुले सदना, प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना, उदयीक जाना म्हणाले. आज्ञा केली शिरसाप्रमाण, करूनी बाबांसी अभिवंदन. असता अष्टमी सारखा सण, केले प्रयाण तेच दिनी. पुढे जमते गावी येती, पेढीवरती जाऊनी पाहती, मालक मार्ग प्रतीक्षाच करीती, काका परतती केव्हाही. मुनीम एकाएकी आजारी, मालकास काकांची जरुरी, काकांनी त्वरित यावे माघारी, पत्र शिर्डीवरी मोकलिले. काका तेथून निघाल्यावरी, टपालवाला तपास करी, मग ते पत्र पाठवी माघारी, मिळाले घरी काकास. तेची पहा की याचे उलट, श्रवण करा ही अल्प गोष्ट, भक्तांसी नकळे निजाभीष्ट, साई ते स्पष्ट जाणतसे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील, नामे भाऊ साहेब धुमाळ, बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शन. उभ्या उभ्या घ्यावे दर्शन, करूनिया पायी नमन, घेऊनी उदी आशीर्वचन, जावे परतोन हे पोटी. परतता वाटेवर निफाडास, उतरणे होते धुमाळास, तेथे एका मुकदम्यास, जाणे तयांस आवश्यक. हा जरी तयांचा बेत, बाबा जाणत उचितानुचित, परत जावया आज्ञा मागत, बाबा न देत ती त्यांना. आठवडा एक ठेवून घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले, सुनावणीचे कार्य लांबले, तैसेच गेले 3 वार. आठवड्यावरही काही दिवस, ठेवून घेतले धुमाळास, इकडे मुकदम्याचे तारखेस, न्यायाधीशास अस्वस्थता. जन्मात कधीही नाही ठावा, ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा,
मुकदमा अपाप पुढे ढकलावा, काळ लागावा सार्थकी. असो धुमाळांस साई सहवास, पक्षकाराचा चिंता निरास. घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईवर. पुढे मग योग्य काली, धुमाळा ते आज्ञा दिधली. कार्ये सर्व यथास्थित झाली, अघटित केली साईंची. मुकदमा चालला 4 मास, जाहले 4 न्यायाधीश. परी अखेरीस आले यश, आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्त प्रवर, नाना साहेब निमोणकर. कैसा तयांच्या पत्नीचा कैवार, घेतला तो प्रकार परिसावा. निमोण गावीचे वतनदार, न्यायाधीशाचा कारभार. सोपवी जया सरकार, वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ. जाया ही मोठी एकनिष्ठ, साईच इष्ट दैवत ज्या. सोडून या वतनी गाव, शिर्डीत तुम्हाही विठला ठाव. साई चरणी ठेवून भाव, सुख स्वभाव वर्तती. कुठून या ब्राह्ममुहूर्ती, प्रातस्नान पूजन सारिती. कराया नित्य काकड आरती, चावडी प्रती ती येत. पुढे आपुली स्तोत्रे म्हणत, नाना बाबांपाशीच राहात. होई सूर्यास्त तोपर्यंत, सेवेत निरत बाबांच्या. लेंडीवरी बाबांस नेत, मशिदीत आणून घालीत. पडेल ती सेवा करीत, प्रेम भरित मानसे. बाईनेही आपुल्या परी, करवेल ती बाबांची चाकरी. करावी अतिप्रेम भरी, दिवसभरी तेथेच. मात्र कराया स्नानपान, स्वयंपाक जेवण खाण. अथवा रात्री कराया शयन, निजस्थान सेवावे. बाकी अवशेष सर्व काळ, दुपार तिपार सांज सकाळ. घालवी हे दाम्पत्य प्रेमळ, राहुनी जवळ बाबांच्या. असो या दोघांची सेवा वर्णिता, होईल बहु ग्रंथ विस्तरता. म्हणून प्रस्तुत विषया पुरता, भाग मी आता ऐकवितो. बाईसी जाणे बेलापुरी, मुलगा तेथे थोडा आजारी. केली पतीच्या विचारी, तेथे तयारी जाण्याची. पुढे नित्यक्रमानुसार, बाबांचाही घेतला विचार. पडताची बाबांचा होकार, घातला कानावर पतीच्या. असो ऐसे निश्चितपणे, ठरले बेलापूरचे जाणे. पुढे पडले नानांचे म्हणणे, उद्याच परतणे माघारा. नानासी होते काही कारण, म्हणून म्हणती तिज लागून. जा परी ये परतोन, दुश्चित मन कुटुंब. दुसरे दिवशी पोळ्याची अवस, तोही तेथेची काढावा दिवस. होती बाईच्या मनाची हौस, येईना मनास नानांच्या. शिवाय अमावास्येचा दिन, अनुक्त कराया गमनागमन. बाईस पडले कोडे गहन, कैसी सोडवण होईल. बेलापुरास गेल्या विण, वाटेन तिजला समाधान. दुखविता नये पतीचे मन, आज्ञोल्लंघन मग कैचे. असो मग केली तयारी, निघाली जावया बेलापुरी. लेंडीस निघाली बाबांची स्वारी, नमस्कारी तया ते. कोणीही बाहेर गावी जाता, पावावया निर्विघ्नता. देवा पुढे खालवी माथा, तीच की प्रथा शिर्डीत. परी तेथींचा देव साई, जावयाची कितीही घाई. निघावयाचे समयी डोई, तयांचे पायी ठेवीत. या तेथील क्रमानुसार, साठ्यांची या वाड्या समोर. बाबा उभे असता क्षणभर, बाईने चरण वंदिले.
नाना साहेब निमोणकर आदी करून सान थोर येऊन तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना. ऐसिया समस्त मंडळी देखता विशेषतः नानांचिया समक्षता बाबा जे वदले बाईस तत्वता पहावी समयोचितता तयांची. पायी ठेवूनिया माथा निघावयाची आज्ञा मागता जा बरे लवकर जा आता स्वस्थ चित्ता असावे. गेल्यासारखे 4 दिवस सुखी राही बेलापुरास विचारूनिया सर्वत्रास माघारी शिर्डीस येई तू. असो बाबांचे वचन बाईस अकल्पित शांतवन निमोणकरांसी पटली खूण समाधान उभयता. सारांश आपण करावे बेत आम्हान जाणवे आदि अंत हिताहित जाणती संत काही न अविदित तयाते. भूत भविष्य वर्तमान करतला मलकवत तया ज्ञान करिता तयांच्या आज्ञेत वर्तन सुख संपन्न भक्त होती. असो आता पूर्वानुसंधान चालवू मुख्य कथा निरूपण कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिधले दर्शन गुरुचे. श्रीमंत बापू साहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांची भेटी परतोनी जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते. असो हा जरी त्यांचा हेत बाबांचा त्यात अन्य संकेत तो चमत्कार ते इंगित सावचित्त परिसावे. श्रीमंतांची भेट झाली मंडळी मशिदी लागी निघाली मुळ्यांनाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत. मुळे षटशास्त्री अध्ययन ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण सामुद्रिकातही तैसेची पूर्ण रमले दर्शन होताच. पेढे बत्तासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळ अमूप अर्पिती जन प्रांजळ भक्त प्रेमळ बाबास. शिवाय तेथे येती माळिणी जांब केळी ऊस घेऊनी बाबा खरीदिती आलियामनी पैसे देऊनी पदरचे. पल्लवचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत केळी ही उमाप आणवीत वाटीत मनसोक्त भक्तांना. एक एक आंबा घेऊनी करी धरूनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी सोडूनी मऊ झालियावरी भक्ता करी मग देत. आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जैसी भरली रसाची वाटी सालबाठी फेकावी. केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत. ही सर्व फळे आपुले हाती बाबा तेथे अवघ्यांसी वाटिती कोकाली आलिया चित्ती स्वये चाकिती एकादे. या क्रमाची या परिपाटी केवळ भक्तजनांची यासाठी खरीदून केळियांची पाटी बाबा वाटीत होते तै. शास्त्री बुवांस आश्चर्य गहन जाहले देखून बाबांचे चरण ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले. भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उचलून 4 रंभा फळे देत बाबांचे हातात ते धवा. कोणी बाबांस बहु विनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणी पुण्य बळे प्रसाद फळे द्या किया. विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया वीण जीवा कोणा ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते. केळी न मुळे हात मागती
तदर्थ पुढे हात पसरिती बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटिती सकळिका मुळे